कोरोना महामारीपासून संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे लसीकरणाचे दोनच पर्याय होते, एक म्हणजे कोवॅक्सिन आणि दुसरी म्हणजे कोविशिल्ड लस। तुमच्यापैकी अनेकांनी कोविशिल्ड लस किंवा कोवॅक्सिन लस ही टोचवून घेतली असेल, पण आता याच कोविशिल्ड लसीमुळे अनेकांचा मृत्यू होत असल्याचं समोर आले आणि यामुळेच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे। ब्रिटनमध्ये कोविशिल्ड लसीमुळे मृत्यू होत असल्याचा दावा करणारी एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। त्यामुळे खरंच कोविशिल्ड या लसीमुळे मृत्यूला सामोरं जावं लागते का? ज्यांनी ही लस घेतली आहे त्यांना ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅक येण्याची भीती आहे का? याशिवाय या लसीवर तज्ज्ञांचं काय मत आहे जाणून घेऊयात सोप्या पद्धतीने सविस्तरपणे। तर यूकेचे रहिवासी असणारे जेमी स्कॉट यांच्या पत्नीने कोविशिल्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असणाऱ्या ॲस्ट्राझेनेका विरुद्ध खटला दाखल केला होता आणि त्यांचा आरोप होता की 23 एप्रिल 2021 रोजी जेमी स्कॉट यांना कोविशिल्ड या लसीचा डोस देण्यात आला। त्यानंतर त्यांना वॅक्सिन इंड्युस्ड थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजेच VITT या नावाचा आजार झाला। त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला, रक्ताची गुठळी तयार झाली आणि मेंदूला कायमचं नुकसान झालं आणि या सगळ्या गोष्टी फक्त ही लस घेतल्यानंतरच घडल्या। जेमी यांच्या कुटुंबियांनी ब्रिटनच्या न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर कोविशिल्ड लसीमुळे शरीराच्या कोणत्याही भागात रक्ताच्या गुठळ्या होण्याचा दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतो अशी कबुली कोविशिल्ड लस उत्पादक असणाऱ्या कंपनी ॲस्ट्राझेनेकाने दिली आहे। ॲस्ट्राझेनेका कंपनी ही कोविड लसीच्या वापराबद्दल नेमकं काय म्हणते हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तर कंपनी याबद्दल म्हणते की ज्या कुटुंबातील लोक मृत्यू पावले आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती असून रुग्णांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे। लसीकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांसाठी कठोर नियम करण्यात आलेत। क्लिनिकल चाचण्या आणि डेटाच्या आधारे आमची लस ही सुरक्षित आहे। लसीवर संशोधन करणाऱ्या संस्था सांगतात की लसीचे फायदे हे दुर्मिळ जोखमीपेक्षा जास्त आहेत। अतिशय दुर्मिळ प्रमाणात कोविशिल्ड लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात असं स्पष्टीकरण सुद्धा कंपनीकडून देण्यात आलंय। आता कोविशिल्ड या लसीबद्दल नेमकं तज्ज्ञांचं मत काय आहे ते सुद्धा जाणून घेऊयात। जेव्हा शरीराच्या कोणत्याही भागात रक्ताची गुठळी तयार होते तेव्हा त्याला थ्रोम्बोसिस सिंड्रोम म्हणजेच TTS असं म्हणतात। कोरोनाची लस येण्यापूर्वी सुद्धा ही समस्या निर्माण होत होती। जेव्हा लसीकरणामुळे थ्रोम्बोसिस सिंड्रोम ही समस्या उद्भवते तेव्हा त्याला लस प्रेरित थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजेच VITT असं म्हणतात। कोविशिल्डमुळे होणारा हा दुष्परिणाम केवळ दुर्मिळ लोकांमध्येच दिसून आला आहे। यामुळे शरीरातील प्लेटलेट्सचं प्रमाण हे अचानक कमी होतं, ज्यामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास मदत होते आणि असं झाल्यास रुग्णाला ब्रेन स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो। म्हणूनच TTS मानवांसाठी घातक ठरू शकते असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले। तसंच कोविशिल्डचे दुष्परिणाम हे युरोपमध्येच आढळून आलेत, मात्र भारतात किंवा आशिया खंडात अद्यापही याची नोंद झालेली नाहीये। डॉक्टर रवी गोडसे यांनी या दुष्परिणामांबद्दल असलेल्या शंका 3च मुद्द्यात क्लिअर केल्यात। पहिला मुद्दा म्हणजे लसीमुळे दुष्परिणाम व्हायचा असता तर तो शक्यतो पहिलाच डोस घेतल्यानंतर 3 दिवसांच्या आत झाला असता। दुसरा मुद्दा म्हणजे हा धोका एवढा दुर्मिळ आहे की 1 कोटी लोकांमध्ये फक्त 16 जणांनाच होतो। आणि तिसरा मुद्दा म्हणजे या दुष्परिणामांचं प्रमाण हे शक्यतो तरुणींमध्ये जास्त आहे। जरी कोविशिल्ड लस तुम्ही घेतलेली असली तरीही घाबरू नका, कारण हा धोका आता टळला असल्याचं डॉक्टर रवी गोडसे यांनी सांगितले। आता याबद्दलची अधिक माहिती देणारा डॉक्टर रवी गोडसे यांचा स्वतंत्र व्हिडिओ तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती सुद्धा पाहू शकता। दरम्यान ॲस्ट्राझेनेका या कंपनीने एप्रिल 2021 मध्येच उत्पादनाच्या माहितीमध्ये काही प्रकरणांमध्ये TTSचा धोका समाविष्ट केला होता। अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झालं आहे की कोरोना महामारीच्या काळात कोविशिल्ड ही लस नागरिकांना दिल्यानंतर पहिल्याच वर्षात जवळपास 60 लाख लोकांचे प्राण वाचवण्यास मदत झाली आहे। तर भारतात अद्याप तरी हा धोका आढळून आला नसल्याने भारतीय नागरिकांनी घाबरू नये असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतोय। तर मंडळी, यांसारख्याच विषयांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।